नमस्कार, मी सोनल तांबे. ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज बुलेटिनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. फक्त ग्लोबल महाराष्ट्र 24 वृत्तवाहिनीच्या आपल्या हक्काचे विचार. शिंदे सरकार चौकी परिसरात एका तरुणीवरती जीवघेणा हल्ला झालेला आहे. काय नेमकी घटना होती आणि सध्या तपास कुठवर आला आहे? सकाळी अशी माहिती मिळाली की एका तरुणीवर हल्ला झाला आहे, ती जखमी आहे. आस्था हॉस्पिटल ते हल्ला झाला असं समजल्यानंतर आम्ही पथकाचं ताबडतोब गेलो असता. तिथे जाण्यापूर्वीच तरुणीला औषध उपचारासाठी घेऊन गेले होते आणि जो जखमी होता इसम त्यास केम हॉस्पिटल इथे नेलेलं होतं. तर जखमी मुलीवर आंबेडकर हॉस्पिटल बायकडा इथं औषध उपचार चालू होतं. त्यानंतर पुढील औषध उपचाराकरता तिला जे हॉस्पिटलमध्ये नेलेलं असून सध्या तिच्यावर औषध उपचार चालू आहे. तरुणीची सर काय अवस्था आहे? व्हिडिओमध्ये ती अतिशय गंभीररित्या जखमी झालेली दिसते. ती जखमी आहे आणि बोलण्याची परिस्थिती नाही आहे. तिच्यावर औषध उपचार चालू आहे. डॉक्टरांनी औषध उपचार जे हॉस्पिटल केलेले चालू केलेले. अधिक माहिती देतो. तरुणाची सर काय परिस्थिती आहे? तरुणाला केम हॉस्पिटलचे औषध उपचार नेला असता औषध उपचार त्याने मयत झाल्याचे जे घोषित केलेले आहे त्याप्रमाणे पुढील कारवाई आम्ही करतो. सर दोघांचा काही परिचय कळेल का? काय नाव होते, काय करायचे दोघे आणि कशी ओळख होती? एकाच परिसरात राहणार होते असे आम्हाला माहिती मिळालेली आहे. ओके, त्यामुळे ते ओळखत होते. अच्छा, काही प्रायमाफिसी काही कारण कळते का या हल्ल्याचं? अद्याप तपास चालू आहे. तपासानंतर आपण जे काही निष्पन्न होईल त्याप्रमाणे पुढील कारवाई करतो. जो संशय जो होता तो मयत झालेला आहे, तर पुढे काय प्रोसिजर असेल त्याबद्दल काही सांगू शकाल? त्या मयत बाबतीत ADR दाखल करण्यात येईल. बाकी गुन्हा दाखल केलेला आहे त्याचा तपास करण्यात येईल. थँक्यू सर.